गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह नाशिक शहराला देखील भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. नेमके हे धक्के का बसत आहेत? येणाऱ्या काळामध्ये नाशिकला या भूकंपाचा काही धोका आहे का, या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर किरण कुमार जोहरे आहेत. सर, अनेक अभ्यास आपण या संदर्भात केलेले आहेत. भूकंपाचा आपला अभ्यास आहे. नाशिकमध्ये जे काही भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत त्याच्यामागचं काय कारण वाटतं तुम्हाला? नाशिकमध्ये भूकंपाचे जे धक्के बसत आहेत ते जे आहेत टेक्टोनिक प्लेट्सच्या मूवमेंट प्लस पावसाचं जे पाणी आहे ते झिरपतं आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत. तुम्हाला माहिती रस्त्यांचे कामं आहे. आत्तापर्यंत त्या माध्यमातून जमिनीमध्ये झिरपणारं पाण्याचं जे प्रमाण होतं ते आता वाढलेलं आहे. खड्ड्यांमुळे सिंहस्थाचे कामं झालेले आहे. सो दोन महत्त्वाचे रिझन आहेत. एक म्हणजे पावसाचं पाणी खड्ड्यांच्या माध्यमातून भूगर्भामध्ये जात आहे, हे एक कारण. दुसरं टेक्टोनिक प्लेटच्या मूवमेंट जे आहे त्या वाढत आहेत. नाशिक हे 3 ते 4 या फॉल्ट झोनमध्ये येत आहे आणि गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रातला हा जो आहे तो भूकंपाचा एक प्रणव क्षेत्र अशा स्वरूपाचा आहे. सो दोन कारणांमुळे नाशिकमध्ये भूकंपाचे जे धक्के आहे ते साधारणतः 10 तालुक्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये दिसत आहेत. आत्तापर्यंत एखादा धक्का बसायचा, नंतर मोठा गॅप जायचा. भूकंपाची जर तीव्रता बघितली तर 3.2, 3.6 आणि आता 4.3 आणि येत्या काळामध्ये कदाचित जर नाही का गॅप जास्त गेला तर मोठ्या प्रमाणात भूकंप येऊ शकतात. सो चांगली गोष्ट ही आहे की छोटे छोटे धक्के बसून प्रेशर जे ते रिलीज होतं आहे टेक्टोनिक प्लेटमधलं. पण तसं जर झालं नाही आणि मोठा कालखंड जर गेला तर भूकंप जो आहे तो मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. गेल्या 1 महिन्यामध्ये 25पेक्षा जास्त धक्के जे आहेत ते जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये बसलेले आहेत. त्याच्यात मोठ्या प्रमाणात धक्क्यांची संख्या ही सुरगाणा आणि पेठ या भागामध्ये आहे. या व्यतिरिक्त निफाड, देवळा, कळवण, त्याच्यानंतर जे आहे बागलांचा जो भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धक्के बसत आहेत. आणि या धक्क्यांची तीव्रता जी ती नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात दिसते. आपल्याकडे मी जो ग्राफ दिलेला आहे त्याच्यावरनंही लक्षात येतं की वेगवेगळ्या भागांमध्ये हे तालुक्यांमध्ये भूकंपाचे जे धक्के आहेत ते विखुरलेले आहेत. सर, भूगर्भामध्ये नेमक्या अशा काय हालचाली होत आहेत की ज्याच्यामुळे नाशिक हे खरं तर भूकंपाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे आणि आगामी काळामध्ये या संदर्भातला धोका नाशिककरांना कितपत संभवतोय? आगामी काळामध्ये निश्चितपणे नाशिककरांना धोका आहे, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. 4.3चा जो धक्का बसलेला आहे त्याच्यानंतर जर खूप मोठा कालावधी गेला आणि मोठ्या प्रमाणात जर प्रेशर साठलेलं असलं तर 4.3पेक्षाही मोठा धक्का जो आहे तो नागरिकांना जाणवू शकतो. साधारणतः 3.2 मॅग्निट्यूडचा जो धक्का आहे तो मानवी शरीराला आणि प्राण्यांना मोठ्या प्रमाणात जाणवतो. 4.3च्या धक्क्यामुळे जे घरांना तडे गेलेले आहेत, त्याच्यानंतर वाहनं पडल्याच्याही घटना आपल्याकडे आलेल्या आहेत आणि वृद्ध काही जे आहे ते रस्त्यावर चालत असताना कोसळल्याच्या घटना देखील पंचवटीमध्ये घडलेल्या आहे, हे आपण जाणतोच. सो 4.3च्या पुढे 7पर्यंत नाशिकमध्ये भूकंपाचा धक्का बसू शकतो, परंतु आत्ता ताबडतोब तो बसेल असं घाबरण्याचं काही कारण नाही. सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आपले गॅसचे नॉब जे आहेत काळजी घेण्याच्या बाबतीत बंद करून ठेवावे वापर नसताना. कारण जपानमध्ये सर्वाधिक आगी ज्या आहेत त्या भूकंप काळामध्ये गॅस लीक होऊन जे काही आग लागलेलं आहे अशा प्रमाणात झालेलं आहे. लिफ्टचा वापर जो आहे तो नागरिकांनी टाळणं गरजेचं आहे. आपल्या डोक्यावरती भांडी पडतील किंवा इतर गोष्टी पडतील अशी परिस्थिती ठेवू नये. त्याच्यानंतर जखमा होतील अशा पद्धतीने जे आहे ते वातावरण निर्मिती होणार नाही किंवा वस्तू ठेवलेल्या नसतील असं बघावं. भूकंप होत असताना जे बांधकामं आहेत मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये चाललेले पर्टिक्युलरली, तर त्या संदर्भात आपण काळजी घेण्याची गरज आहे. जी जुनं घरं आहेत तिचं पुन्हा एकदा निरीक्षण करून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार नाही यासाठी प्रशासनाकडनं प्रयत्न केले जात आहेत. ते अधिक प्रभावीपणे आणि वेगाने वाढण्याची गरज आहे असं मला सांगायचं आहे. तूर्त घाबरू नये, मात्र जर मोठा कालावधी गेला तर मोठा धक्का जो आहे तो वाढू शकतो असं मला सांगायचं आहे. सावध तूर्त तरी नाशिककरांनी घाबरू नये असं किरण जोहरे सर सांगतायत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्याला ज्या पद्धतीनं भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत ते बघता हे जरी बरं असलं की हे धक्के एका स्पेसिफिक इंटरवलला बसत आहेत, त्यामुळे एक मोठा धक्का बसायच्या ऐवजी छोटे धक्के बसत आहेत असं जोहरे सर सांगतायत. मात्र आगामी काळामध्ये नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टर किरण कुमार जोहरे यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरा पर्सन योगीसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.